आत्ता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जो इथे फोटो सिलेक्ट करून ॲड करायचा. फोटो ॲड केल्यानंतर खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. फोटो सेट नसेल बसला तर सेट करायचा परफेक्टमध्ये. त्यानंतर इथं मग खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून ॲड करायचा. हा व्हिडिओ येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं एक ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या पुढची लेंथ तसं जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1-2-3 अशा बीट आहेत. ह्या बीट आपल्या जेथून पण चेंज होतील तेथून फोटो स्पीड करायचे. बीट चेंज होते ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्पीडचा त्यावरती क्लिक करायचं. पुढची बीट आपली ते चेंज होते. ठीक आहे, तर सिम्पली इथून ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शोच्या बीटपर्यंत तुम्हाला स्प्लिट करण्याचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर हा जो व्हिडिओ असेल त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पहिल्या PNGतून ॲड करायचं. त्याच्यानंतर सिम्पली इथे यायचं आपल्याला 4 सेकंद तिथलं जो फोटो आहे जो आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करायची. ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. अशा प्रकारे आता हेच PNGला काय करायचं रिप्लेसवरती क्लिक करून तेच PNGतून ॲड केल्यानंतर एक खाली एक PNGतून बसून जाईल. तर मी काय करतो इथून PNGने इथून फोटो परफेक्ट ॲड करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नाव साईडून परफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बाकी इफेक्ट होऊन जाईल. झूम 1चा इथून सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच डिस्टोर लेफ्टचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचं फोटो सिम्पली इनमधला व्हायब्रेटिंग पॅनलचा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं आउटमधला व्हायब्रेटिंग पॅनल जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या पुढं कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाईड 1चा जो एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे तो त्या फोटो सिम्पली इनमधला स्पेंडिंगचा जो फीड असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला क्रॉस सेक्सचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला वुड्सचा जो वेळ असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. येथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली तुम्हाला खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउटड्रोमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ सिम्पली पहिल्या फोटोपासून हा जो आपला आहे ना 5 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायचे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवायचं. इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या जुटे जायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल टिल्ट फ्लिपचा इथून सिलेक्ट करायचं यामध्ये असेल. ठीक आहे, ते तर आपण सिलेक्ट करू अशा प्रकारे. त्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ तसं सिम्पली हे जे आपले पहिले 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला फोटो आहे जे तो आपण स्प्लिट केला तिथे इथून व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून सिलेक्ट करायचा सिम्पली यामध्ये असेल आणि सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्यापेक्षा लेंथ तसं 4 सेकंद म्हणजे 5 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच इफेक्टवरती क्लिक करून डुप्लिकेट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट क्लिअर होईल त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करू पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो जो आपण स्प्लिट केला तिथे यायचं. बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल किंवा क्लोनमध्ये यामध्ये माझ्या स्पीडचा जो हा इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जो इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो तिथं तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्याच्या थोडं पुढे यायचं. पुन्हा बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून क्लोनच्याच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो फ्रेगमेंट क्लोनचं फेड असेल तर सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 9-11 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.